अमीन पटेल आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत। हायकोर्टने फटकारलेलं आहे सरकारला आणि राज्यामध्ये घोडेबाजार सुरू आहे। एका तरुणाचा एका विद्यार्थ्याचा मृत्यू होतो आणि मग कशावरती चर्चा होते तर पीठासीन अधिकाऱ्याच्या नेमणुकीवर चर्चा होते विधानसभेमध्ये। अशा पद्धतीनं फटकारे ओढलेले आहेत। भारत सरकार लोकांना गुलाम बनवते, ही टीका केली मुंबई हायकोर्टात। हायकोर्टने जे सांगितलं आहे ते अगदी खरं आहे। आज आपण बघत आहोत की 8 दिवस झाला पाऊस मुंबईला आलेला आहे। 2 लोकांची मृत्यू झाली आहे। लय दुःखद आहे। मी मृत्यूवर राजनीती करणार नाही, पण या लोकांना सरकारने 25-25 लाख रुपयाचा कॉम्पन्सेशन दिले पाहिजे आणि येणाऱ्या दिवसासाठी आता 8 दिवसामध्ये इथे झालेलं आहे, आणखी 4 महिना उरलेला आहे। ह्याच्यामध्ये काय काय नाही होणार। फक्त मुंबई नाही, ठाणा, नवी मुंबई सगळं कॉलेप्स आहे। पावसामध्ये सगळं महाराष्ट्राच्या या MMR रिजन आहेत ते डुबलेलं आहेत। सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे। नक्कीच काल अमित साटम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ते जयंत पाटलांसोबत दिसत आहेत, हसताना दिसत आहेत। लोक मरत आहेत आणि अमित साटम हसण्याची टीका त्यांच्यावर होत आहे। बघा असं आहे की हे लई दुःखद आहे जे मुंबईमध्ये घडत आहेत। हे एक व्यक्तिगत तुम्ही जे म्हणतात ते इन्सिडेंट आहेत, पण हे मुंबई महानगरपालिका आणि सरकारला या जे झालं आहे त्याच्यावर सिरियस कठोर पावले उचललं पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय पाऊस पडतोय, मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी भरतंय, महानगरपालिकेचे दावे सगळे फोल ठरतात असं म्हणा। 100% फेल्युअर, मुंबई महानगरपालिकाच्या 101% फेल्युअर। याच्या अगोदर मुंबईची महापौर महोदय आणि उपमहापौर महोदय मुंबईमध्ये फिरत होताना सगळं क्रेडिट घेत होता की आम्ही सगळे नाला साफ केलेला आहे, कोट्यावधी रुपयाचा जे आम्ही खर्च केला आहे ते साधक बाधक झालेलं आहे। पण आज 8 दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे की काय नाला साफ झालाय। मुंबईकरांचा सगळा पैसा वायात गेलाय, गटरात गेलाय। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, FIRचा गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे। पण विरोधक म्हणून तुम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न करणार आहात, जाब विचारणार आहात? नक्की तुमच्या माध्यमातून असेंब्लीच्या आत असेंब्लीच्या बाहेर आम्ही सरकारला हेच प्रश्न विचारतात की आता मुंबई थांबलेली आहे, मुंबई तुंबलेली आहे, ह्याच्यावर सरकार आज मुंबई महानगरपालिकाचा काय नियंत्रण राहिलेलं नाही। सरकारला हस्तक्षेप करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल। पण 293च्या मुद्द्यावरती जेव्हा मुंबईबद्दल चर्चा होईल त्यावेळी काय काय मुद्दे मांडणार? आता मी त्याच्यासाठी सकाळी 9 वाजता विधान भवनला आलेलो आहोत। आता चर्चा सुरू होणार आहेत। दुर्दैवी हे आहेत की इतकी महत्त्वपूर्ण चर्चा 9:30चा टाइम, एक पण मंत्री सभागृहामध्ये हजर नाहीत। मुंबईसाठी कोणी सिरियस नाही, त्यांना माहिती होते नाही। सत्ता पक्षाचा प्रस्ताव आहे, ते विरोधीच्या नाही, सत्ता पक्षाच्या प्रस्तावावर सकाळी 9:30 वाजता स्पेशल सिटिंग लावलेली आहे मुंबईचा जे समस्या आहेत त्यांच्या चर्चासाठी। पण एक पण मंत्री हाऊसमध्ये नाहीत, हे लई दुःखद आहे। पण का असं का घडतंय? मुंबईला वाळीत टाकलं असं म्हणावं का, किंवा वाऱ्यावर सोडलं असं म्हणावं का? कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करते। एक वेळी ते मुंबई आर्थिक राजधानी होती, आता मुंबई आर्थिक राजधानी राहिलेली नाही, त्याने मुंबईला डुबवलेलं आहे। हे जे आज तुम्ही त्यांच्या जे मुंबईकडे ध्यान नाही, ते मुंबईला व्यवस्थित बघत नाही, त्याचा परिणाम आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहनचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।